मार्ग रोखतो कारण माझी इच्छा आहे हात पैलात म्हणून तू कुठेही जाऊ नको. माझ्या समाजाला पुरेपूर कल्पना आहे. एवढी शांत कधी शिकला पाहिजे आहे जीवनात उतरलेला पावलाने हात लागला कधी बदलला नाही आहे. आणि होता तुझा मार्ग मी रोखतोय. मला सांगा तुम्ही तो माझा मार्ग रोखता. एका उचित कार्यक्रमाने जाते मी तुम्ही आपल्या भक्तांना दर्शन देता माझ्या भक्तांचा उद्धार करणं तुझ्या म्हणजे तुझा मार्ग उचित असेल पण आम्ही सांगतो तो मार्ग तो अनुचित आहे. मला तर असं वाटतं तू जर भक्ताला दर्शन देण्यासाठी गेले तर यांचा मोठेपणा कुठेतरी कमी होईल. म्हणून तुला पाठवत होती पण मागा माझ्या भक्तांना आशीर्वाद देणे माझं कर्तव्य आहे. माझ्या मार्गाच्या आत तुम्ही येऊ नका. आणि प्रत्येक पत्नीचं कर्तव्य आहे आपल्या नवऱ्याचा आज्ञेचं पालन करणं. माझं म्हणणं असं आहे जी पत्नी आपल्या नवऱ्याच्या शब्दाला किंमत देत नाही ती बायको तरी कसं म्हणजे नाही. काय झालं मला सांग त्यांच्या बाजूने आहेत की माझ्या बाजूने आहे. कुणाच्या बाजूने वाजवताना एकाच बाजूने वाजव ती सवय दोन्ही बाजूने तर वाजवता तर तुझं वाजवीन मी. भानगडीत पडण्यापेक्षा लांब माझ्या प्रश्नांची उत्तर मला हवी आहे. तुम्ही माझा मार्ग रोखता का? आम्ही देवता आहोत मग आम्हा देवतांचा मोठेपणा कुणामुळे वाढलाय? या भक्तामुळे वाढलाय. होय ना मग आम्ही देवता असायचं की भक्त श्रेष्ठ आहे? आम्हा देवतांपेक्षा हे आपले भक्त श्रेष्ठ आहे. भक्तांची मनोकामना परिपूर्ण करणं कुणाचं कर्तव्य आहे? आम्हा देवतांचं कर्तव्य. तेच कर्तव्य परिपूर्ण करणे माझा मार्ग रोखणं आम्ही मार्ग रोखतोय त्याला कारण आहे त्याच प्रकारचं आहे. कारण आहे ऐकायचं आहे मला कारण ऐकण्याची इच्छा आहे मग ऐकायचे तुझ्या भक्तीनिमित्त माझ्या वैजयंतीचं लग्न ज्या राजकर्त्या कुशभजाशी माझा भक्त त्याचा जीवनी आहे तो मृत्यू. आता मात्र सुवर्ण संधी तुझ्या भक्तीच्या सौभाग्यात होत्याला अर्थात भक्तीसाठी तुला गेलंच पाहिजे. अजिबात मागा घेऊन बदल करून जा. माझा भक्त कुशलवाज याच्या जीवनात मृत्यू अर्थात माझा भक्त अल्पायुष्य आहे. मग भोलेनाथ माझ्या भक्तीचं सौभाग्यात संकट आहे. मग आता माझा विचार सगळा निर्णय ठरला. आता तर माझं कर्तव्य आहे माझ्या भक्तीला आशीर्वाद देणं. मग दिखाली आतापर्यंत माझा फक्त एकच हेतू होता केवळ माझ्या भक्तीला आशीर्वाद देणं. पण आता नाही आता विचार बदललाय. काय करणार आता मी माझ्या भक्तीला आशीर्वाद देणार तो देणारच. पण त्यापेक्षा माझा भक्त म्हणजे कुशलवश हा जो अल्पायुष्य आहे ना दीर्घायुष्य देईल. नावाची गिरिजा
प्रतिशोध घेण्यासाठी